KG केमिस्ट्री अकॅडमी आपण घेतो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर. बघा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टोटल 7 मार्क्सचा चॅप्टर आहे. किती मार्क्सचा चॅप्टर आहे? 7 मार्क्सचा चॅप्टर आहे. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? बघा, जसं अल्केन आहे, काय आहे अल्केन, तर अल्केनचं जर पहिलं एक्झाम्पल घेतले आपण मिथेन. काय घेतले? मिथेन. तर मिथेनचा फॉर्म्युला काय आहे? CH4 असा आहे. अल्केनमध्ये पहिलाच काय आहे? मिथेन. त्याच्यामध्ये काय आहे? CH4. तर एक हायड्रोजन रिप्लेस करून जर एक हॅलोजन ॲटम लागत असेल, म्हणजे एक हायड्रोजन निघाला तर काय राहिला? CH3. इथून एक हायड्रोजन निघाला तर काय राहिला? CH3. आणि इथं काय लागला? हॅलोजन. ते हॅलोजन किती प्रकारचे आहेत? 4. कोणते कोणते? इथं आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. हे टोटल 4 प्रकारचे तुमचे काय आहेत? हॅलोजन. जर एक हायड्रोजन रिप्लेस करून जर हॅलोजन ॲटम लागत असेल त्यालाच म्हणतो आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि हे तुमचे काय आहेत? हॅलोजन ॲटम आहेत. नंतर बघा क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. कोणाचं? क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तर पहिलं आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. हे टोटल किती भागात आहेत? 4. हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काईन आणि हॅलो ॲरिन. जर अल्केनवाला कंपाऊंड, अल्केन म्हणजे ज्याच्याकडे पूर्ण सिंगल बॉन्ड आहे, जसं CH3Br, म्हणजेच इन जनरल ज्याच्याकडे पूर्ण सिंगल बॉन्ड आहे त्या अल्केनला जर हॅलोजन लागला असेल त्याला म्हणू आपण हॅलो अल्केन. आता इथं काय होईल? अल्किनला हॅलोजन लागेल, म्हणजेच डबल बॉन्डवाल्या कार्बनला जर हॅलोजन लागला असेल, दिसतंय? एक्स म्हणजे आपला हॅलोजन होतो, डायरेक्ट डबल बॉन्डवाला कार्बनला लागला त्याला काय म्हणू? हॅलो अल्किन. जर ट्रिपल बॉन्डवाला कार्बनला लागला असेल, हा बघा, हा कशाला लागला आहे? ट्रिपल बॉन्डवाल्या कार्बनला लागला आहे. व्हॅलेन्सी बरोबर द्याल कार्बनची. हा ट्रिपल बॉन्डवाल्या कार्बनला जर हॅलोजन लागला असेल त्याला म्हणू आपण हॅलो अल्काईन. नंतरचं बघा हॅलो ॲरिन. त्या ॲरिन म्हणजे होतो बेन्झिन. जर बेन्झिनला हॅलोजन लागला असेल, जर बेन्झिनला डायरेक्ट काय लागला असेल? हॅलोजन लागला असेल त्याला म्हणू आपण हॅलो ॲरिन. नंतरचे बघा, नंतरचे आपले कोणते आहे? ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम बॉन्डेड. ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम म्हणजे हायड्रोजन ॲटम किती बॉन्ड आहेत. जर एक हॅलोजन ॲटम अटॅच असेल, फॉर एक्झाम्पल CH3X, हा असा कंपाऊंड आहे ज्याच्याकडे एकच हॅलोजन आहे, एक्स एकच आहे. इथे एक्सच्या ठिकाणी आपण क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन लिहू शकतो. बघा, Br लिहिलं मी. ते एकच हॅलोजन, असा कंपाऊंड ज्याच्याकडे एकच हॅलोजन आहे त्याला म्हणू आपण मोनो हॅलोजन कंपाऊंड. दुसरा आहे डाय हॅलोजन कंपाऊंड. याच्यामध्ये किती हॅलोजन असतील? 2. जसं CH2 एक हॅलोजन, एक हॅलोजन, 2 हॅलोजन झालं टोटल. क्लोरीन 2 आहे, वेगळे राहू शकतात, सारखे राहू शकतात. तर जर 2 हॅलोजन असतील त्याला म्हणू डाय हॅलोजन. जर 3 हॅलोजन लागले असतील, किती? 3, तर त्याला काय म्हणू आपण? ट्राय हॅलोजन. 3 हॅलोजन लागले असतील, कोणते लावा? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हे टोटल काय आहेत? तुमचे हॅलोजनच आहेत. तर जर 3 हॅलोजन लागले असतील तर त्याला म्हणू आपण ट्राय हॅलोजन. आणि 3 पेक्षा जास्त असतील, 3 पेक्षा काय असतील? जास्त, तर त्याला म्हणू आपण पॉली हॅलोजन. म्हणजे ते 4 राहू शकतात, 5 राहू शकतात, 6 राहू शकतात. ठीक आहे. जर 3 पेक्षा काय असतील? जास्त असतील, 3 पेक्षा काय असतील? जास्त असतील, तर त्याला काय म्हणू आपण? पॉली हॅलोजन. काय म्हणू? पॉली हॅलोजन कंपाऊंड. म्हणू पॉली हॅलोजन कंपाऊंड. ते अशा प्रकारे तुमचे कंपाऊंड आहेत. तिथे टोटल किती हॅलोजन लावले? 1 2 3 4 5 6. 3 पेक्षा जास्त पाहिजे. ते तुमचं क्लासिफिकेशन आहे. नंतर बघा अजून क्लासिफिकेशन, हे तुम्हाला खूपदा पेपरमध्ये विचारलेलं आहे. यांचे स्ट्रक्चर व्हेरी IMP. कोणतं? अलिलिक हलाइड, नंतर विलिलिक हलाइड आणि नंतर बेन्झिलिक हलाइड. तर अलिलिक हलाइड म्हणजे माझा हॅलोजन अशा कार्बनला लागला आहे जो नंतर डबल बॉन्डला लागला आहे. दिसतंय का? माझा हॅलोजन एका कार्बनला लागला आणि तो नंतर डबल बॉन्डवाल्या कार्बनला लागला आहे, त्यालाच म्हणतात अलिलिक हलाइड. नंतरचा बघा विलिलिक हलाइड. हा डायरेक्ट माझा हॅलोजन डायरेक्ट डबल बॉन्डवाल्या कार्बनला लागला आहे. दिसतंय? या दोघांच्या बीचमध्ये डबल बॉन्ड आहे आणि इथंच काय लागला आहे? तुमचा हॅलोजन लागला आहे. आणि नंतरचा जो आहे बेन्झिलिक हलाइड. तर बेन्झिलिक हलाइडमध्ये बेन्झिन आणि हॅलोजनच्या बीचमध्ये एक कार्बन असतो. हा झाली तुमची बेन्झिन आणि हा झाला तुमचा हॅलोजन. याच्या बीचमध्ये एक आहे CH2 म्हणजे कार्बन आहे, त्याला म्हणतात बेन्झिलिक हलाइड. हे एक्झाम्पल पण लक्षात ठेवाल. बघा, हा डबल बॉन्ड आहे, इथे एक कार्बन सुटला आहे, नंतर हॅलोजन लागला आहे, म्हणजे हा एक्झाम्पल अलिलिक हलाइडचा आहे. इथे डायरेक्ट डबल बॉन्ड आहे आणि इथंच हॅलोजन लागला आहे, हा एक्झाम्पल कोणाचा आहे? विलिलिक हलाइडचा आहे. नंतर बघा
हे आहेत तुमचे प्रायमरी अल्कोहोल. काय आहे हा? प्रायमरी अल्कोहोल. आता प्रायमरी अल्कोहोल म्हणजे हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच आहे जो अनादर एका कार्बनला अटॅच आहे. दिसतंय? आर एकच आहे याच्याकडे. तर हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच आहे जो नंतर एकाच कार्बनला अटॅच आहे, त्याला म्हणतात प्रायमरी अल्कोहोल. नंतर आहे सेकंडरी अल्कोहोल, असं डिनोट करतात. बघा, हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच आहे जो अनादर किती कार्बनला अटॅच आहे, म्हणजे अल्किलला 2. आर म्हणजे अल्किल ग्रुप होते, ते कितीला आहे? 2ला अटॅच आहे, त्याला म्हणतात सेकंडरी अल्कोहोल. इथं बघा, हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच आहे जो अनादर किती आरला अटॅच आहे? 3, त्याला म्हणतात टर्शरी अल्कोहोल. काय म्हणतात? टर्शरी अल्कोहोल. नंतर बघा रिॲक्शन, प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड. हे मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. समजा मी अल्किल अल्कोहोलची रिॲक्शन केली हायड्रोजन हलाइडसोबत, तर इथून काय निघतो बघा? इथून निघतो OH, इथून निघतो H. काय निघला? OH आणि H. तर काय रिमूव्ह झाला? H2O. काय रिमूव्ह झाला? H2O. प्लस काय राहिला मग? R आणि X. म्हणजेच अल्किल अल्कोहोलपासून पण काय बनतो? अल्किल हलाइड. आता X आपले 4 प्रकारचे आहे, पण फ्लोरीन रिॲक्शन देत नाही, तर मग कोण देतो? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर एकच्या ठिकाणी आपण पहिल्या याच्याने बघा क्लोरीन घेतला आहे, मग ब्रोमीन घेतला आहे, नंतर आयोडीन घेतला आहे. तर जसं जसं आपण हॅलोजन चेंज केले, आपले रिएजंट पण काय झाले? चेंज झाले. जेव्हा मी HCl घेतला, त्यावर काय असतो? अनहायड्रस झिंक क्लोराईड. आणि या रिॲक्शनला ग्लव्ज रिॲक्शन म्हणतात. कोणती? ग्लव्ज रिॲक्शन किंवा ग्लव प्रोसेस. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर काय होईल? ॲज युजल इथून काय निघेल? OH, इथून निघेल H. तर कोण राहिला? RCl प्लस H2O. नंतर इथून पण काय निघेल? OH, इथून H. तर कोण राहिला? RBr प्लस H2O. म्हणजेच अल्किल क्लोराईड, अल्किल ब्रोमाइड त्यांचे नाव. इथून पण तसंच होईल. OH, H सोबत वॉटर रिमूव्ह होऊन जाईल, तर कोण राहिला? RI म्हणजेच अल्किल आयोडाईड प्लस H2O. आता यांचे नाव लक्षात ठेवाल. अनहायड्रस झिंक क्लोराईड, NaBr म्हणजे सोडियम ब्रोमाइड, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. हा NaI पाहिजे इथं, म्हणजे सोडियम आयोडाईड. आणि हा जो आहे हा आहे तुमचा फॉस्फोरिक ॲसिड, H3PO4. नंतर बघा तुमच्या रिॲक्शन आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन. काय? जर अल्किल अल्कोहोलची रिॲक्शन तुम्ही करत आहात PCl3 सोबत, म्हणजेच फॉस्फरस ट्रायक्लोराईड सोबत किंवा हलाईडसोबत, फॉस्फरस ट्राय हलाईड. जर मी आपले हॅलोजन जर 3 घेतले, तर अल्कोहोल पण किती घ्यायचे? 3. लक्षात ठेवाल. जर हॅलोजन 3 आहे, तर अल्कोहोल किती घ्यायचे? 3. तर इथून काय निघते तुमचे? R, इथून X. तर काय बनला? RX पाहिजे इथं. काय पाहिजे? RX. म्हणजे 3 टाइम्स काय बनला? RX बनला. आणि हा आहे तुमचा फॉस्फरस ॲसिड, म्हणजे अल्किल हलाइड बनला आणि बाय प्रोडक्ट काय? फॉस्फरस ॲसिड. नंतर जर अल्कोहोलची रिॲक्शन तुम्ही फॉस्फरस पेंटा हलाइडसोबत केले, पेंटा म्हणजे 5, तर याच्यामध्ये अल्कोहोल किती घ्यायचं? 1 लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं. तर 1 घ्यायचं. तर इथून 1 R आणि इथून 1 X निघेल. 1 R आणि इथून 1 काय निघेल? X निघेल. आणि त्या X सोबत काय निघाला? RX. मग एवढ्या ठिकाणी हे X, कारण की आपण इथे X घेतला आहोत. जर Cl घेतला असता तर प्रत्येक ठिकाणी Cl आला असता, तर बाकीच्या याला बॅलन्स करून द्यायचं. आता इथं बघा, याचं नाव आहे थायोनिल क्लोराईड. काय आहे? थायोनिल. जर अल्कोहोलची रिॲक्शन थायोनिल क्लोराईड सोबत केले, तर काय बनतो? अल्किल क्लोराईड बनतो. आणि SO2 गॅस काय होते? रिलीज होते. बाकी तुमचे हे बाय प्रोडक्ट आहे, मेन हेच आहे. चला, नंतर आहे मार्कोनिकॉफ रूल. तर मार्कोनिकॉफ रूलमध्ये काय असते? अनसिमेट्रिकल अल्कीन असते, म्हणजे सिमेट्रिकल नसते. डबल बॉन्डच्या या साईडला एकच कार्बन आहे, इकडे आहे का? नाही. तर अनसिमेट्रिकल एजंट, याचं काय करायचं? डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक करायचं, म्हणजे CH3 CH CH2 असं झालं. या डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक केलं तर असं झालं. बघा, तर निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट हा निगेटिव्ह पार्ट आहे, म्हणजे Br अशा कार्बनला जाईल ज्याच्याकडे काय आहेत? कमी नंबर ऑफ हायड्रोजन आहेत. काय आहेत? कमी नंबर ऑफ हायड्रोजन. या दोघांपैकी याच्याकडे कमी आहेत, ती तर काय येईल? तुमचा Br. आणि याच्याकडे काय जाईल? तुमचा हायड्रोजन. त्याला म्हणतात मार्कोनिकॉफ रूल. आणि अँटी मार्कोनिकॉफ रूलमध्ये उलटं करायचं. हा Br कोणाकडे जाईल? ज्याच्याकडे जास्त नंबर ऑफ हायड्रोजन आहे. डबल बॉन्डवालेच बघायचे, याला नाही बघायचं. आणि इथं जाईल हायड्रोजन. नंतर हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन बघा, तुम्हाला विचारते हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. तर हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शनमध्ये जर तुम्ही अल्किल क्लोराईडची रिॲक्शन करत आहात सोडियम आयोडाईडसोबत, तिला फ्रेंकेलस्टीन रिॲक्शन म्हणतात. तर काय होतं? इथून I आणि इथून Na निघतो, तर काय बनला?
NaCl, इथून Cl आणि इथून Na, तर काय राहिला RI, म्हणजे इथून Cl निघाला, इथून काय निघाला Na, म्हणजे सोडियम क्लोराईड बाहेर गेला. तर बघा इथं काय होतं, अल्किल क्लोराईड होता. आता अल्किल क्लोराईड पासून कोण बनला, अल्किल आयोडाईड, म्हणजे हॅलोजन काय झाले, एक्सचेंज झाले, मग त्याला म्हणतात हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. नंतर जे अल्किल क्लोराईडची रिॲक्शन कोणासोबत करत आहे, सिल्वर फ्लोराईड सोबत. हे एकच रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फ्लोराईड वापरता, फ्लोरीन वापरता, तिला स्वार्ट्स रिॲक्शन म्हणतात. तर काय होईल, इथून काय निघेल, इथं आहे क्लोरीन, तर क्लोरीनच्या ठिकाणी कोण येईल, फ्लोरीन, आणि मग कोण निघेल, AgCl ॲज अ प्रेसिपिटेट. ठीक आहे, तर हे तुमची आहे स्वार्ट्स रिॲक्शन, हे आहे तुमचे फ्रिंकलस्टीन रिॲक्शन. नंतरची बघा, नंतरचा येतो तुमचा जो तुम्हाला विचारते 3 मार्क्ससाठी, ऑप्टिकल आयसोमेरिझम. काय विचारते, ऑप्टिकल आयसोमेरिझम. ऑप्टिकल आयसोमेरिझम इन 2-क्लोरोब्युटेन किंवा 2-ब्रोमोब्युटेन. तर 2-क्लोरोब्युटेनचा स्ट्रक्चर हा आहे. तर याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट लिहायचे बघा. तर लक्षात ठेवाल, याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट कायरल कार्बन पाहिजे. कायरल कार्बन म्हणजे असं कार्बन, जसं हा कार्बन बघा, या कार्बनला 4ही वेगवेगळे ग्रुप लागले. इथे एक CH3Cl, C2H5H, 4ही वेगवेगळे. द कार्बन कंटेन 4 डिफरंट ग्रुप, त्याला काय म्हणतो आपण, कायरल कार्बन ॲटम. ते काय झाले तुझे कायरल कार्बन, ते डेफिनेशन लिहायची. नंतर हा जो आहे बघा, ह्याचा सेम आहे, हा सेम आहे, ते एकमेकाचे काही आहेत मिरर, म्हणजे मी आरशात पाहिली तर हा हात माझ्या या हातासारखा दिसेल, तर हा हात या म्हणजे हा स्ट्रक्चर याच्यासारखाच दिसेल, मिरर आहे ना हे. पण मी जेव्हा एकमेकावर ठेवली, म्हणजे हा कंपाऊंड उचलली आणि याच्यावर ठेवली, तर या साईडला कोण आहे तुमचे क्लोरीन, इकडे कोण आहे हायड्रोजन, सुपर इम्पोज होतील का, नाही. तर त्याला म्हणतात नॉन सुपर इम्पोजेबल. काय म्हणतात, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज, आणि त्यालाच म्हणतात इनॅन्शोमर. जे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतात त्यांनाच इनॅन्शोमर, इनॅन्शोमार म्हणतात. हे लक्षात ठेवा. आता या कंपाऊंडला जर मी राईट साईडला रोटेट केली, हा माझा राईट साईड आहे, याला रोटेट केली राईट साईडने, तर याला म्हणतात डेक्स्ट्रो रोटेटरी. काय म्हणतात, डेक्स्ट्रो रोटेटरी. आणि जर लेफ्ट साईडने रोटेट केली तर म्हणतात लिओ रोटेटरी. डेक्स्ट्रो रोटेटरी आणि नंतरचे आहे लिओ रोटेटरी. म्हणजे राईट साईडला केली तर डेक्स्ट्रो आणि लेफ्ट साईडला केली तर लिओ. तर डेफिनेशन लिहायची बरोबर. द प्लेन पोलर एरिया इज रोटेट ऑन टुवर्ड्स राईट साईड, त्याला म्हणतात आपण डेक्स्ट्रो, आणि लेफ्ट साईडला त्याला लिओ रोटेटरी. आणि मग हे डायग्राम काढून घ्यायचे. नंतर आहे डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन. कोणती आहे, डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन. आता डी म्हणजे होतो रिमूव्ह करणे, हायड्रो म्हणजे हायड्रोजन, आणि हॅलोजन म्हणजे एक्स. म्हणजे अशी रिॲक्शन ज्याच्यामध्ये काय रिमूव्ह होत आहे, हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह होत आहे, त्याला म्हणतो डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन. आता इथं हॅलोजन कोण आहे, ब्रोमीन आहे. कोण आहे माझ्याकडे, ब्रोमीन आहे. आता बघा याच्यावर ही पण तुम्हाला 3 मार्कला विचारते, डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन. तर माझ्याकडे हे कंपाऊंड आहे. आता हा जो माझा BR आहे, आता मी BR आहे, तर माझ्या घरची समजा भाजी संपली, तर मी या साईडच्याची घरची आणू शकतो, या साईडच्याची घरची आणू शकतो, बरोबर आहे. तर हा BR इथून पण हायड्रोजन काढू शकते आणि इथून पण. तर समजा या साईडचा एक हायड्रोजन काढला तर काय होईल, CH3, इथून एक हायड्रोजन गेला, 2 होते, एकच राहील, नंतर CH आणि नंतर CH3. समजा मी या साईडचा हायड्रोजन काढले, म्हणजेच काय झाला, प्लस HBr रिमूव्ह झाला, इथून H आणि इथून BR निघाला. आता बघा 2 हायड्रोजन होते, एक हायड्रोजन, BR निघाला, तर या दोघांची व्हॅलेन्सी कमी झाली, ते एकमेकांमध्ये काय बनवतील, डबल बॉन्ड. हा एक कंपाऊंड बनेल. किंवा मी इथून BR काढलं तर इथून एक हायड्रोजन काढू शकते, म्हणजेच CH3, CH2, CH आणि CH2. टोटल हायड्रोजन किती आहेत माझ्याकडे, 3 आहेत. तर 3 पैकी एक गेला तर किती राहिले, 2. हा BR आणि इथून हायड्रोजन निघले, या दोघांच्या बीचमध्ये काय बनणार, डबल बॉन्ड आणि प्लस HBr. म्हणजे इन जनरल अल्किन बनत आहे. काय बनत आहे, अल्किन. त्याच्या सेकंड नंबरवर नंबरिंग जर दिली 1 2 3 4, इथे पण ज्याच्याने डबल बॉन्ड आहे 1 2 3 4. इथं पहिल्या नंबरच्या कार्बनवर डबल आहे बॉन्ड आहे आणि इथं दुसऱ्या नंबरच्या कार्बनवर डबल बॉन्ड आहे. आणि यांची तुम्हाला थेअरी लिहायची आहे. नंतरचं बघा, नंतरची आहे तुमची
वुड्स फिटिंग रिॲक्शन कोणती आहे? वुड्स फिटिंग रिॲक्शन. इथं काय वापरतात? हायड्रोजन म्हणजे ब्रोमोबेन्झीन रिॲक्ट करत आहे अल्किल ब्रोमाइडसोबत. तर हा काय करतो? इथून काढतो Br, इथून पण काढतो Br आणि इथून काढतो सोडियम. म्हणजे 2 सोडियमसोबत 2 Br रिमूव्ह झाले तर काय बनेल? 2 टाइम्स NaBr. काय बनेल? 2 टाइम्स NaBr. आता कोण राहिला? बेन्झीन. कोण राहिला? बेन्झीन. दिसतंय? म्हणजे इथून Br सोडियम 2 तर 2 टाइम्स NaBr लिहिलं. आता बेन्झीन आणि राहिला CH3. तर जिथून Br निघला तिथेच काय लावा? CH3. म्हणजेच काय बनला? बेन्झीनला जर CH3 असेल तर त्याला म्हणतात टोलुईन. काय म्हणतात? टोलुईन. आणि हिलाच म्हणतात वुड्स फिटिंग रिॲक्शन. काय म्हणतात? वुड्स फिटिंग रिॲक्शन. हिला वुड्स फिटिंग रिॲक्शन म्हणतात. आणि ही जी आहे हिला म्हणतात फिटिग रिॲक्शन. काय म्हणतात? फिटिग रिॲक्शन. फिटिग रिॲक्शन. हिला फिटिग रिॲक्शन म्हणतात. आता इथून काय करेल? ॲरोवर काय असेल? ड्राय इथरच असेल. ॲरोवर काय असेल? ड्राय इथरच असेल. तर ड्राय इथर आहे तर हा काय करतो बघा. आता माझ्यावर बेन्झीन किती आहेत? म्हणजेच इन जनरल क्लोरोबेन्झीन वापरतात 2 टाइम्स. क्लोरोबेन्झीन किती वापरतात? 2 टाइम्स. इथून काय निघला? सोडियम म्हणजे क्लोरीन आणि इथून काय निघला? सोडियम. म्हणजे 2 टाइम्स सोडियम कोणासोबत निघले? 2 टाइम्स क्लोरीन सोबत. तर काय बनला? 2 टाइम्स NaCl. काय बनला? 2 टाइम्स NaCl. प्लस आता काय राहिला? बेन्झीन 2 राहिले तर 2 बेन्झीन अरेंज करा, एकमेकाला अटॅच करा. बेन्झीन एकमेकाला अटॅच करा. सेम. आता हे 2 कुठून आले? कारण की बेन्झीनच्या समोर बघा 2 लिहिलं आहे. दिसतंय का? बेन्झीनच्या समोर काय लिहिलं आहे? 2. तिथून क्लोरीन निघून गेले तर तो बेन्झीन त्याच्यासोबतच बॉन्ड बनवतो. हा बॉन्ड त्याला म्हणतात बायफिनिल. काय म्हणतात? बायफिनिल रिंग. याला काय म्हणतात? बायफिनिल रिंग. हिला फिटिग रिॲक्शन म्हणतात. हिला वुड्स फिटिग रिॲक्शन म्हणतात. नंतर येते तुमची ग्रिग्नार्ड रिएजंट. तर ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजेच RX रिॲक्ट करतो मॅग्नेशियमसोबत. RX रिॲक्ट करतो कोणासोबत? मॅग्नेशियमसोबत. ॲरोवर ड्राय इथरच असतो. ॲरोवर काय असतो? ड्राय इथर. तर काय करतो बघा, हा दोघांच्या बीचमध्ये जाऊन बसतो. म्हणजेच R इथं काय येईल? Mg आणि X. R Mg आणि X. त्याचं नाव आहे अल्किल मॅग्नेशियम हलाइड. याला काय म्हणतात? अल्किल मॅग्नेशियम हलाइड. आणि हा अल्किल मॅग्नेशियम हलाइड RMgX रिॲक्ट करतो वॉटरसोबत. कोणासोबत? वॉटरसोबत. तर रिॲक्ट करतो वॉटरसोबत तर काय होतं बघा, इथून निघतो R आणि इथून निघतो H. तर म्हणजेच काय बनला? RH. काय बनला? RH. प्लस कोण राहिला? ज्या साईडने बॉन्ड तुटला तिथेच लावा. म्हणजेच HOMgX. म्हणजे इन जनरल ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये काय बनतो? अल्केन बनतो. काय बनतो? अल्केन. हा काय आहे तुमचा? अल्केन. तुम्ही एक्झाम्पलमध्ये आरच्या ठिकाणी CH3 ठेवून बघा तर काय बनेल? अल्केन बनेल. तर यालाच हा जो आहे हाच आहे आपला ग्रिग्नार्ड रिएजंट. यालाच काय म्हणतात? ग्रिग्नार्ड रिएजंट. हा क्वेश्चन तुम्हाला खूपदा विचारला आहे. हाऊ विल यू प्रिपेअर ग्रिग्नार्ड रिएजंट? तर जेव्हा अल्किल हलाइडची रिॲक्शन कोणासोबत करता? मॅग्नेशियमसोबत. त्यालाच काय म्हणतात? ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणतात. नंतरची बघा वुड्स रिॲक्शन. नंतरची काय आहे? वुड्स रिॲक्शन. वुड्स हे काय आहे तुमचे? ग्रिग्नार्ड रिएजंट. याची पण रिॲक्शन काय करायची? अल्किल हलाइडसोबत करायची. किती टाइम्स अल्किल हलाइड घ्यायचं? 2 टाइम्स. मी अजून एक घेते. 2 टाइम्स अल्किल हलाइड रिॲक्ट करायचे 2 टाइम्स सोडियमसोबत. म्हणजे 2 टाइम्स अल्किल हलाइड रिॲक्ट करायचं कोणासोबत? 2 टाइम्स सोडियमसोबत. आणि या दोघांच्या ॲरोवर काय असतो? ड्राय इथर. दोघांच्या ॲरोवर काय असतो? ड्राय इथर. तर हा काय करतो बघा, हा काय करतो? इथून काढतो X, इथून पण काढतो X आणि इथून काढतो सोडियम. तर म्हणजे काय निघला? 2 टाइम्स NaX. काय निघाला? 2 टाइम्स NaX. आता हा R या R सोबत बॉन्ड बनवतो. म्हणजे हा R या R सोबत बॉन्ड बनवून काय बनवतो? हायर अल्केन बनवतो. काय बनवतो? हायर अल्केन. काय बनवतो? हायर अल्केन बनवतो. म्हणजेच हे झाली आपली ग्रिग्नार्ड रिएजंट आणि ही झाली आपली वुड्स रिॲक्शन. नंतरची बघा, नंतर तुमच्या येते हॅलोजिनेशन रिॲक्शन. काय येते? हॅलोजिनेशन रिॲक्शन. नंतर नायट्रेशन रिॲक्शन आणि सल्फोनेशन रिॲक्शन. तर हॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणजे क्लोरोबेन्झीनवर काय लिहिलं? क्लोरोबेन्झीनवर
हॅलोजनची ॲडिशन होते इन द प्रेझन्स ऑफ फेरस Fe डार्क. काय होते, यांची रिॲक्शन होते. हे किती टाइम्स बनतात, 2 टाइम्स घ्यायचं. का बरं, ते एक प्रोडक्ट बनतो तुमच्या ऑर्थोवर आणि एक प्रोडक्ट बनतो तुमच्या पॅरावर. एक प्रोडक्ट कुठं बनतो, ऑर्थोवर, आणि एक प्रोडक्ट कुठं बनतो, पॅरावर. आता काय करायचं बघा, क्लोरोबेन्झिन लिहिले, 2 लिहिले, इकडे 2 तर तिकडे 2च पाहिजे. तर हा काय करतो, ऑर्थो पोझिशनवरचा H काढतो आणि पॅरा पोझिशनवरचा H काढतो. ऑर्थो पोझिशनचा एक, आता इथून एक Cl, पॅरा पोझिशनवरचा H, इथून एक Cl, तर किती HCl निघले, प्लस 2 टाइम्स HCl. काय निघले, 2 टाइम्स HCl. आता इथून एक H निघला, तर इथे एक Cl लावा, कारण माझ्याकडे Cl किती आहेत, 4 आहेत. आणि इथून एक H निघाला, तिथे एक Cl लावा. म्हणजे टोटल किती लागले माझ्याकडे, इथं ऑर्थो पोझिशनवर Cl लागला, इथं पॅरा पोझिशनवर Cl लागला. ते हे झाले तुमचे हॅलोजिनेशन रिॲक्शन. कारण की हॅलोजन काय झाला, ॲड झाला. नंतर जी दुसरी आहे तुमची नायट्रेशन रिॲक्शन. दुसरी काय आहे, नायट्रेशन रिॲक्शन. ते ॲडिशन ऑफ नायट्रो ग्रुप, लक्षात ठेवा. नायट्रेशन म्हणजे ॲडिशन ऑफ नायट्रो ग्रुप. त्याच्यामध्ये पण बघा बेन्झीन रिंग काढा आणि इथं काय काढा, क्लोरीन. याची रिॲक्शन करा नायट्रिक ॲसिडसोबत, म्हणजेच HNO3 सोबत. याला असं पण लिहितात बघा, याला कसं लिहितात, HONO2. बघा, एक H आहे, ऑक्सिजन किती आहे, 3 आहेत. तर 2 आणि 1 किती होत आहे, 3च होत आहे. आणि नायट्रोजन किती आहे, 1 आहे. तर काय करतो, हा पण किती प्रोडक्ट देतो, 2. किती प्रोडक्ट देतो, 2. तर 2 प्रोडक्ट लिहा. बाकीचं इथं काय लागलं आहे, Cl, आणि इथं काय लागलं आहे, Cl. इथे पण काय होईल, ऑर्थो पोझिशनवरचा H आणि इथे पण पॅरा पोझिशनवरचा H निघेल. आता तिकडे 2 टाइम्स बनल्या बेन्झीन, इथं किती टाइम्स, 2 टाइम्स, इथे पण 2 टाइम्स. आता हा काय करतो बघा, इथून H, इथून OH काढतो, इथून H, इथून OH काढतो. म्हणजे किती टाइम्स OH काढ, 2 टाइम्स H2O काढलं. आता इथून H निघला, इथून OH निघला, कोण राहिला, NO2. आणि इथे पण काय लागेल, NO2. म्हणजे ॲडिशन झाली कोणाची, नायट्रो ग्रुपची. म्हणून याला म्हणतात नायट्रेशन रिॲक्शन. आणि याच्या ॲरोवर राहतो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, सल्फ्युरिक ॲसिड आणि हीट. नंतरची येते तुमची सल्फोनेशन रिॲक्शन. नंतरची काय येते, सल्फोनेशन रिॲक्शन. नंबर 3, सल्फोनेशन रिॲक्शन. ही पहिली झाली तुमची हॅलोजिनेशन, नंतर नायट्रेशन आणि नंतरची सल्फोनेशन. तर आपण इकडे बघू. तर बघा काय घेतला, क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन करायची फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिडसोबत, म्हणजेच H2SO4 सोबत. फ्युमिंग सल्फ्युरिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO4. त्याला कसं लिहू शकतो मी, बघा HOSO3H. याला असं लिहिलं. काऊन बघा, हायड्रोजन किती, 2, 1 आणि 1, 2च झाले. ऑक्सिजन किती आहे, 4, 3 आणि 1, 4. तर इथं पण किती टाइम्स, 2 टाइम्स. इथं पण प्रोडक्ट माझे किती टाइम्स बनतील, 2 टाइम्स. एक ऑर्थोवर आणि एक पॅरावर. ऑर्थो म्हणजे फंक्शनल ग्रुपची पहिली साईड जी असते ती ऑर्थो असते आणि त्याच्या अपोजिट जी असते त्याला म्हणतात पॅरा. तिथून पण काय करू मी, ऑर्थो पोझिशनवरचा H, इथून काय काढू, OH. इथून पण पॅरा पोझिशनवरचा H, इथून पण काय काढू, OH. म्हणून किती टाइम्स पाहिजे, 2 टाइम्स. तर किती टाइम्स वॉटर निघला, 2 टाइम्स, प्लस 2 टाइम्स H2O निघला. तर मग आता कोण राहिला, SO3H. तर इथून H काढले, तर इथून लावा SO3H, आणि इथून H काढले, तर इथे पण लावा SO3H. ही रिॲक्शन बरोबर लिहायची. हिला म्हणतात सल्फोनेशन रिॲक्शन. नंतरची आहे तुमची फ्रिडेल क्राफ्ट रिॲक्शन. नंतरची कोणती आहे, फ्रिडेल क्राफ्ट. 2 रिॲक्शन येतात, एक येते अल्किलेशन आणि दुसरी येते ॲसिलेशन. तर बघा याच्यामध्ये काय घ्यायचं, तोच इन जनरल क्लोरोबेन्झिन. काय घेतले, क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन केली मी मिथिल क्लोराईडसोबत. म्हणजे क्लोरोबेन्झिनची रिॲक्शन कोणासोबत केली, मिथिल क्लोराईडसोबत. ॲरोवर घ्यायचं अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड.
अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड घ्यायचं. घेतलं. ते किती टाइम्स घ्यायचे? 2 टाइम्स. आता हा काय करतो बघा, हा काय करतो, ऑर्थो पोझिशनवरचा एक H काढेल आणि इथून काय काढेल? Cl. पॅरा पोझिशनवरचा एक H काढेल, इथून काय काढेल? Cl. म्हणजे किती टाइम्स पाहिजे? 2 टाइम्स. मग प्रोडक्ट किती टाइम्स बनेल? 2 टाइम्स. ती इथं Cl ॲज इट इज प्लस इथे पण क्लोरोबेन्झिन ॲज इट इज. समजा मी इथं Br घेतली असती तर इथं पण Brच घेतली असती. प्लस 2 टाइम्स काय बनेल? HCl. आता इथून काय काढले? H, तर इथे काय लागेल तुमचा? CH3. आणि इथून जर H काढले तर इथे काय लागेल तुमचा? CH3. तर हिला म्हणतात अल्किल, हा अल्किल कंपाऊंड आहे, तर हिला म्हणतात फ्रिडेल क्राफ्ट अल्किलेशन रिॲक्शन. आणि दुसरी असते ॲसिलेशन. दुसरी काय असते? ॲसिलेशन. म्हणजे सेमच असते, फक्त रिॲक्शन होते इथं CH3 C डबल बॉन्ड OCl सोबत. ॲरोवर पण सेमच असतो, म्हणजे सेम कंपाऊंड, म्हणजे क्लोरोबेन्झिन. इथं क्लोरोबेन्झिनच येतो. काय येतो? क्लोरोबेन्झिन. ह्याच्यासोबत कोण रिॲक्ट करत आहे? ॲसिटिल क्लोराईड. याचं नाव ॲसिटिल क्लोराईड. तर काय करेल मी? ऑर्थो पोझिशनवरचा H, इथून काय काढेल? Cl. पॅरा पोझिशनवरचा H, इथून काय काढेल? Cl. म्हणजे हे किती टाइम्स घ्यायचे? 2 टाइम्स. मग काय राहिलं? इथं काय येईल? क्लोरोबेन्झिन ॲज इट इज. इथे पण क्लोरोबेन्झिन ॲज इट इज. 2 टाइम्स काय निघाला? HCl. तर मग आता जो बाकीचा कंपाऊंड आहे तो लावा. कोणता आहे बाकीचा कंपाऊंड? हा C डबल बॉन्ड OCH3. ते इथे लावा C डबल बॉन्ड OCH3 आणि इथे पण लावा C डबल बॉन्ड OCH3. ते याला म्हणतात फ्रिडेल क्राफ्ट अल्किलेशन रिॲक्शन आणि याला म्हणतात फ्रिडेल क्राफ्ट ॲसिलेशन रिॲक्शन. हा पूर्ण चॅप्टर मी कव्हर केला याच्यामध्ये. हा तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि काय डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा.